नमस्कार. तात्या माझं नाव, कोकणातलं मालवण ह्यो माझं गाव. तर तात्यांचा मालवण या चॅनलवर तुमचं स्वागत असा. आज एक नवीन ब्लॉग घेऊन येतो. म्हणजे बरेच दिवस झाले पोरा आमची सांगत होती की आमका कधी फिराक घेऊन जा. माका वेळ नाही होतो. आज आणायची वेळ भेटलो, म्हटलं हॉटेल आज बंद ठेवूया आणि पोरांका फिरवू नये, कारण बरेच दिवस झाले पोरांका काय फिरवू नये. आता चाललो आम्ही सावंतवाडी केसरी एक्वेरियमला. तर आज ती बघू चाललो, त्यानिमित्तानं तुमका हो दिसत. तर माझ्यासोबत असंच मालवणी कांडेचोर, ती मिसेस, त्यांचा मुलगो, त्यानंतर माझी पुतणी असा आर्या, पाठीमाता चढुआ, दुसरी पुतणी यतिका, म्हणजे बारक्या चढू, आणि तो ह्यो मालवणी बारको कांडेचोर, आणि ह्यो वेदांत कोकरे. अशा आम्ही पूर्ण चाललो. ताती असतात सौभाग्यवती पण असा विचारलेलं. आणि कांबळी निगरू ह्यो पण असा. तर आम्ही चाललो एक्वेरियम बघू, तुम्ही बघा. चला. तर आमच्याकडं आता आर्या, आणि आर्यानं बघितलेला आणि दर्शित तू बघला ना एक्वेरियम? नाही, आर्यान बघितलेला एक्वेरियम. आर्या कसा आहे एक्वेरियम? बरा, परत बघू गेलं होय. चला जाऊया, परत बघू जाऊया. आम्ही आता इलो पिंगुळेक, आणि एक पिंगुळेक, एक हावरो इलो. हावरो कालवा नेऊ, कालवा खाऊची काही इच्छा झाली. तो कालवा कालवा नेऊ गेलो. कालवाची भाजी नेऊ गेलो. आणि आता तुमका दिसतो बघा हैसर काहीतरी उभो. हो बघा, मूर्ती लहान कीर्तिमान, येदी मोठी मूर्ती, आणि गाडी गेली मोठी, पायावर पुसणार नाही. तो यो माणूस हो बघा, किलो खाऊ कालवा नेऊ गेलो. हे बघा, यो माणूस तो कालवा नेऊ गेलो बघा. पोरा दोन नाही होत, पोरा भरपूर होती बघ. पाठी पोरा खूप होत. नरम झाली. चला 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 चल लवकर जावा. चला चला. वेंगुर्ल्यात सुनतो कालवाची भाजी नेऊ गेलो. अनु गवंडे, आमचे सौभाग्यवतीचा मित्र. वेंगुर्ल्यात सुन कालवाची भाजी नेऊ. भारी का? ऋतुवाची मजा, ऋतुवाक दिला बरी. त्रिशाक पण नाही दिली. चल त्रिशाक तुला अडक्यात नाही कोण. हो गे बाय माझे. तू सगळ्यात लहान ना, म्हणान तुका चॉकलेट. आम्ही जवळपास गर्दी बरीचशी दिसत. अरे बाबा माझ्या, एवढी गर्दी. बारकी डायरेक्ट जाऊ काय? अरे इथे जाऊ नये रे. जो काय करता? हे काय आम्ही पोचलो. चला आता आम्ही सगळी मयेकर फॅमिली इलो. एक आमच्यात फक्त कोकरे कंपनी आहेत, आणि कांबळी आहे. बरं, तो निगरू आहे, म्हणजे कांबळी आहे तो. आम्ही पोचलो आम्ही केसरी. चला आता पुढचा बघूया. मला तिकीट काढू का? संध्याकाळ झाल्यानंतर कमी मी काय नाही. तुमचं नाव काय? राजेश.
3 वर्षापासून 15 वर्षापर्यंत म्हणजे 9वीच्या ह्याच्यापर्यंत 50 रुपये तिकीट आणि फुल तिकीट 100. ह्या त्यांचं तिकीट काउंटर आहे आणि हो एंट्री गेट. धावा धावा. आणि या एंट्री गेटवरच दोन जुनी मॉडेलला ठेवलेली आहेत मस्त एकदम. एकदम परिसर भारी असा आणि क्लीन अप हा. आणि हे त्यांचं काम चालू आहे बऱ्यापैकी. आम्ही त्यांचं कॅन्टीन आहे. इलेले चहा घेतलो. असा वाटला की खरोखर आम्ही कोलकात्यात वगैरे असो की कारण कोलकात्यात अशी चहा मिळतात अशा कपातून यूज अँड थ्रो. आणि खरोखर चांगली कल्पना की चहा अशा मातीच्या पेल्यातून जातो त्यामुळे आपले मातीकाम करणाऱ्या सुद्धा थोडीफार हेल्प असते त्यांच्याकडून. आणि ह्याचं काय साईड इफेक्ट पण नाही. एंट्रन्स आम्ही माशाच्या तोंडात चाललो. माशाच्या तोंडात दिलो तो एंट्रन्स हा. एंट्रन्स केल्या गेल्याच खेकडो जो बघता तो हिला धरतय म्हणता. पुनगुर गाय छोटी गाय. हे यांची साईज वाढणार नाही मोठी. ही बघ समोर बघा ही एवढीच साईज यांची. सगळ्यात बुटकी गाय यांची उंची जास्त वाढणार नाही एवढीच उंची. पुंगूर गाय. या ये 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 माझी बाय ये ये आली माझी बाय आली. ये 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 हा ये. लांबसून माझा दिसलं नाही म्हणून जवळ दाखव घेते म्हणजे युट्यूब वाल्यांना तुमच्या. डोम ऑफ कलर्स हे सगळे आहेत बघा. फुलपाखरा आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, बदका आहेत, कासवा आहेत. हे सगळे आहे असं बघूया आता. कळलावी ही ऋतुवा आणि ही ऋतुवाची मम्मा. नावच बघू. बियर्डेड ड्रॅगन. पिनी टेल इगुआना. मासे टॉर्टाइज. हे बघ हे बघ बघ लपलं बघ. हा तो बघ कसं लपलाय. कसं लपलाय बघ दगडात. ट्री मॉनिटर नाहीये पण मॉनिटर हजर नाहीये. मॉनिटर हजर नाहीये. नाही मॉनिटर ह्या झाडाच्या पाठी असणार लपलेला. इगुआना. ब्लूच म्हटलं. ब्ल्यू 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 इगुआना.
ब्ल्यू नाही ग्रीन असं बरोबर. पान खाऊन येईल त्याचं नाव काय रेड इगुआना. अरे बरोबर मा सुस्तावलो ब्युटीनो इगुआना. झोपलाय बघ कसा तो. कासवे लिहिलंय तिथे म्हटलं. कासवे असतली होती का? कासवे कवर नाही ना. मासे असतले पण कासवा पण असतले जे हात असतली. आता बघा काच वरती काच आणि खाली सगळा चलन ती खराब झालेली आहे काच. हैसर ह्याच्या खाली कासवा चलन खराब झाल्यामुळे दिसणार नाही काय तर. पदक चला शामरू बघा आणि चला पिलावाळांसकड क्रेस्टेड डक. हे आमचे इमू दमले. रंगबिरंगी पोपट आहेत सगळे. आम्ही गेलो बीच वरती. बस झालं नवीन आहे. हॅलो काल राजा का हे गालरी काल गार्डन गावल्यावर ह्याला कार नाही होय. ऋतुवा ब्लू अँड गोल्डन मकाऊ. ये मकाऊ ये दोनच कॉर्नर्स. बरेच शर्ट लॉरीची. काय रे लॉरी गेट. काय रे काय करत हे ग्रेप पॅरट. जागा बदलतो तो. रोई लोक तो थंय जाता. रोई लोक थंय जाता. किती किलो पडत त्याला? दर्शीत सांगता येतं 3 किलो पडत त्याला. नेऊया तू घरी नेऊया. घरी नेऊन काय करूया? येते का? किती किलो पडेल?
वा जावा स्पॅरो खूपच बारीक 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 बारीक. हे बघितलं ब्रह्मा कोंबडी ती ब्रह्मा कोंबडी ऐकलं ही ब्रह्मा कोंबडी. मस्त व्ह्यू आहे एकदम सुंदर. सगळी चिल्लर पार्टी कशी फिरतात ती बघा मजा मजा करता. हे त्रिशा हे पोरांनो मजा येते आवडलं. ताव लहानच त्याचा हाफ तिकीट काढू खावाचा. डायमंड डव कॅरेट झोपला शुगर ग्लायडर चिपटा रोली होती बघ तिघा जण. हे झॉक दिसणार नाही तू. कॅलिफोर्निया क्वेल्स कॅलिफोर्निया क्वेल्स अंडी होती व घातलेली. खूप होत. आणि ही आमची कबुतरा उलट्या सुलट्या सगळं. एका नाव गाव काय ना कडे बघ कॉमन मार्मोय सेट. माकडांना खाऊ देऊ नये. माकड कुठे आहे दाखवा. अरे हा बा माकड त्याला खाऊ देऊ नका. मग त्याला चला सगळी मत्स्यालयाची एंट्री असा आणि आतमध्ये गेल्यानंतर थंडगार वाटतं बरा हळद राहण्यासारखे वाटतं. अरे वा 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 सुंदर. हे त्यातले आमच्याकडे वाव इन कोइल बोर्ड. वा 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 वा. वा सुंदर मस्त. सिल्वर डॉलर इंटेल चॅम्पियन शार्क. एंजल फिश रेनबो शार्क. वाव मस्त खरंच मस्त. रॉयल क्लिपफिश. गेंट गौरवी.
पिराना बघा, पिराना. दर्शक कुठून टाकया. वैभव पुराटे. निर्वाणा. जानवी कसं आहे त्याचं तोंड. हे जानवी माशाचं तोंड कसं दाखव. आबा आबा. सुंदर. स्टिंगरे बघा, स्टिंगरे. Oscar. It is called Oscar. On. Orfa fish. Barbuki. लयच नाजूक होते. बारबुकी. Parrot fish. Crayfish. एवढे मोठमोठे मासे असते बघा. हे व्हाईट शार्क का ज्याने आपण आणलेले ना, व्हाईट शार्क. तो दरसो आडवो झोपलो. देखील
मजा आली? आवडलं ना? आर्या येते का? आवडलं? मस्त आहे ना? हे शिंपल्यापासून बनवले आहेत मासे, एकदम म्हणजे मस्त सुंदर असा, एकदम वाटत नाही ना भाऊ, पण शिंपल्यापासून बनवलेलं आहे ते सगळं. हे कापी आहे. एवढे मोठे आहेत ते बघ, केवढं मोठं फिश टँक आहे तो बघ. गेंड बघा, गेंड, जो गेंड जवळजवळ आमचं सगळा ॲक्वेरियम पक्षी वगैरे बघलं आणि ॲक्वेरियम पूर्ण होईल तिला. आणि एवढा सुंदर ॲक्वेरियम केलं या, आणि मुळात त्याचा जा क्लीनअप हा आता एक नंबर हा. माझ्या घरात एवढं जो फिश टँक हा तो साफ करून माझी खूप तारांबळ उडता. आणि हे एवढे मोठमोठे फिश टँक आणि त्याच्यात एवढे माझ्यामध्ये 2-3 फुटाचे मासे होत, हे माझ्या मागे दिसतात ना, हे 2-2 फुटाचे मासे होत. आणि हे साफ करून यांना किती मेहनत घेऊची लागते असेल ती म्हाका कळता. पण खरोखर जर बघू घेऊचा असाल तर ॲक्वेरियम नक्की यावा. आंबोलीच्या पायथ्यापासूनच राईट असा येऊ, आणि त्यांचे जागोजागी बोर्ड लागलेले तुमका डायरेक्शन गावतं येऊ, किंवा गुगल मॅपवर जरी टाकलात केसरी ॲक्वेरियम तरी तुम्ही हयपर्यंत येऊन पोहोचतातच. नक्की बघा येऊ. मी इलंय ॲक्वेरियममध्ये, आणि साहेबांचे मेहुणे विनोद राऊत हे हा सगळा सांभाळतात. 30 एकरचं पूर्ण प्लॅन्ट आहे, आणि ह्या पूर्ण सांभाळतात हे साहेब. आणि योगायोग असो की हे साहेब आमचा फॉलो करतात इंस्टाग्रामवरती आहे. आणि खरोखर ऐकायला बरा वाटला आमचा की आमचे फॉलोअर्स हयपर्यंत पण असत. आणि साहेबांनी पहिला बायको माझ्या ओळखलेली, आणि नंतर मी मागून इलं व्हिडिओ करत करत, तेव्हा माका बघितलं तेव्हा ते 100% फायनल झालं की हे रील्सवाले आहेत, आणि माका हाक मारलेली. आणि खरोखर बरा वाटला की असे आमचे व्हिडिओ बघणारे कोण भेटले की आमका खूप बरा वाटतं. धन्यवाद सर, थँक्यू. आमच्यासोबत जोडले आहेत फिशरीजचे साहेब आहेत. तर नाव का तुमचं? रुपेश सकपाळ. आणि हा जो पूर्ण एरिया आहे तो डेव्हलपमेंट काम सर करतात. आणि अजून पण यांचे बरेचसे प्रोजेक्ट आहेत जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यात पण स्कुबा वगैरे करायचं असेल तर त्यांचं प्लॅनिंग चालू आहे ते. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे माझ्या मनात असं होतं की पावसाळी टुरिझम वाढावं, की जेणेकरून लोकल जे बिझनेसमॅन आहेत त्यांना बिझनेस मिळावा. आणि त्या माध्यमातून पण आज मी या साहेबांच्या तोडून ऐकलं की आम्ही स्कुबा डायव्हिंग आणि इतर वॉटर स्पोर्ट्स, वॉटर गेम, स्नो पार्क वगैरे असे बरेचसे गेम चालू करतोय या एरियामध्ये. आणि त्याचा फायदा लोकल जे बाकीचे व्यावसायिक आहेत छोटे मोठे त्यांना सुद्धा होणार. आणि इकडे त्यांचे जवळजवळ 200 ते 300 कर्मचारी आहेत सध्या, ते ही सगळे लोकल आहेत कर्मचारी. आणि पुढे पण जे कर्मचारी असतील ते ही लोकल असतील असं त्यांचं म्हणणं आहे, कारण ते फक्त लोकल लोकांनाच प्राधान्य देतात. धन्यवाद सर, थँक्यू.
आम्ही आता पूर्ण ह्या केसरीचा पूर्ण प्रोजेक्ट बघलो. एवढं छान असा आणि त्यांचे खूप काय काय प्रोजेक्ट खरोखर तुम्ही पण बघा. आणि जर ह्यो तुमका व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर्स करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.